नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर इथं उर्वीला आंघोळ घातली होती. तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला. नाश्ता करत करतच तिच्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि गरमी चालू असल्यामुळं मी आणि उर्वीच गरम पाण्याने आंघोळ करतो, बाकी सगळेजण थंड पाण्याने आंघोळ करतात. तर इथं तिचं केस वगैरे विंचरले, तेल लावलं अगोदर आणि तिला पाहिजे होता पावडरचा तो डब्बा खेळायला. आणि ती काय करते, पावडरचा डब्बा घेतला का तिला तो स्पंज आहे तर तो तोंडात घालायला लागतो, त्याच्यामुळे तिच्या हातात देत नाही तो डब्बा. तोपर्यंत आता केस विंचरेपर्यंत तिच्या हातात दिला होता. तर काजळाचा एक छोटासा टिका लावला आणि तिचं आवरून झालं आणि नंतर तिला खाली सोडलं आणि आता आवरायचं होतं बेड. तर बेडवर बघा किती जरी वेळा असं नीट लावून ठेवलं ना बेडशीट, तर श्री काय करतो, उड्या मारतो त्याच्यावर, बेडवर वरून खाली असं सारखं उड्या मारत बसतो. त्याच्यामुळे बेडशीट सारखी अशी गोळा होते. त्यामुळे किती जरी वेळा लावली तर आहे अशीच होते नंतर. तर बेडशीट लावलं आणि त्याच्यानंतर ह्या बॉक्सवरती बघा किती पसारा केलाय. तर सगळी खेळणी आणि श्री त्या बेडवरून ह्याच्यावर चढतो, तिथं बसतो, काय काय करतो, त्याच्यामुळे सगळा पसारा होतोय खेळणी वगैरे. तर आता इथलं सगळं व्यवस्थित ठेवलं आणि आता ठेवले, थोड्या वेळ नंतर अजून आहे असंच होणार आहे, पण तरी पण ठेवलं सकाळी सगळं आवरून. सकाळी सकाळी असं स्वच्छ एकदम ठेवलं की छान वाटतं, प्रसन्न वाटतं, दिसायला पण छान दिसतं. तर सगळं व्यवस्थित ठेवलं, थोडंसं आवरलं आणि त्याच्यावर जे झाकलंय ते पण झाडून घेतलं. तर आता बघा टेडी वगैरे एका साईडला लावला, तर अगोदर पडला होता इकडे बेडवर. तोपर्यंत लगेच स्त्रीनं ओढणी घेतली आणि खेळायला सुरुवात केली. नंतर झाडून वगैरे काढलं आणि चहाची भांडी होती तर ती पण घासून ठेवायची म्हणलं, तर ती तर अगोदर धुवून ठेवली होती, ती लावून घेतली. आणि अजून वॉश बेसिनमध्ये पण थोडीशी भांडी आहेत, तर ती आता घासून घेते. थोडीशीच आहेत आणि बेसिनमध्ये एक दोन जरी भांडी असले तर मी लगेच घासून ठेवते, त्याशिवाय स्वयंपाक करायला पण छान वाटत नाही. किचन स्वच्छ एकदम असलं की स्वयंपाक करायला पण मूड येतो. त्यामुळं मग मी आहे तेवढी भांडी आता घासून घेतली आणि मशीन पण लावली होती कपड्याला. तर तोपर्यंत म्हणलं भांडी घासून होते आणि श्रीचं आणि उर्वीचं दोघांचं पण काय तर चालू होतं, मला पण हाका मारत होते मधूनच. तर चला आहे तेवढी भांडी घासून घेते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. तर काल घातली होती मटकी भिजत. रोज मटकी भिजत घालायची म्हणते पण काय लक्षात राहत नव्हती. रात्री एकदम आठवणीनं भिजत घालून ठेवली आणि मग म्हणलं सकाळी सुक्की भाजी तर बनवायला येते. तरी बघू शकता रात्री भिजत घातली होती पण आहे असेच त्याला मोड आलेत बघा किती छान. आणि मटकीला बांधून वगैरे काहीच ठेवलं नव्हतं तरीसुद्धा एवढे छान आलेत. तर आता यातली सगळी काय म्हणजे त्याची भाजी बनवणार नव्हते, फक्त आता दुपारसाठीच बनवायची होती. तर ती मटकी जास्त होती त्याच्यामुळं मग मी आता थोडीशीच त्यातली भाजी बनवणार आहे त्याची. तर त्याचीसुद्धा रेसिपी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करायची. तर इथं मी कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतले आणि ज्यावेळेस मी मटकी भिजत घातली त्यावेळेस मला वाटलं फक्त एका टायमापुरती बास होईल, पण ती झाली जरा जास्तच भिजत घातली. त्याच्यामुळे त्याच्यातली थोडी साईडला ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतली मी ती अगोदर. त्याच्यानंतर मी इथं पीठ मळायला घेतलं. तर पीठ मळून ठेवलं आणि नंतर मग म्हणलं भाजी बनवून घ्यायची अगोदर आणि नंतरच चपात्या बनवायच्या. तर आता जी राहिलेली मटकी आहे तर ती मी आता मोड यासाठी अजून बांधून ठेवते. तर हा एक रुमाल होता तर त्याच्यामध्ये मी आता बांधून ठेवते. तर आता गरमी असल्यामुळं लगेच मोड पण येते जास्त त्याला. तर आता बघू शकता आता मी सकाळी बांधून ठेवते आणि उद्या सकाळपर्यंत बघा त्याला किती छान मोड येतात, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर आता ह्या मटकीची भाजी बनवायची होती तर त्याच्यामध्ये थोडंसं वाटाणं होतं तर ते मी मिक्स केलं त्याच्यामध्ये. थोडंसंच राहिलं होतं शिल्लक त्याच्यामुळं मी त्याच्यामध्येच मिक्स केलं. थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं आणि थोडंसं साईडला ठेवलं. तर हे बघू शकता मी कढीपत्ता गावावरून आणला होता आणि मी कढीपत्ता हा असा वाळवून ठेवला आहे, कारण ओला जर हा असा फ्रीजमध्ये ठेवला तर पानं लगेच त्याचे खराब होतात. त्यामुळे मी असा सुकवून ठेवला आहे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवला आहे. आणि इथं मसाल्याच्या डब्यामध्ये त्यात एक वाटी रिकामी होती तर त्याच्यामध्ये काढून ठेवला. ज्यावेळेस भाजी नाश्ता वगैरे काय बनवायचा असेल तर लगेच त्यातला घ्यायला पण येतोय. तर इथं बघू शकता कढईमध्ये मी अगोदर तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं टाकले, कढीपत्ता टाकला, कांदा भाजून घेतला, टोमॅटो टाकलं आणि नंतर अद्रक लसूण पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकली. तर आता हे सगळं भाजून घ्यायचं आणि नंतर मग भाजीला फोडणी द्यायची. तर इथं बघू शकता भाजी शिजत घातली मी, त्याच्यामध्ये फक्त चटणी टाकली आणि थोडंसं नमक टाकलं. मी अगोदर त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं तरी पण थोडंसं नमक जास्तच झालं. तर इथं बघू शकता आता थोडा वेळ शिजत ठेवते अजून आणि नंतर मग चपात्या बनवायला घेते. तर आता इथं भाजी शिजवून झाली त्याच्यामुळे अलीकडच्या साईडला गॅसवरती ठेवली, नंतर कपडेवरती वाळत घातले आणि इथं आता चपात्या लाटायला घेतल्या. तर तुम्ही सुद्धा कोणत्या पद्धतीनं भाजी बनवता मटकीची सुक्की भाजी तर मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा.
आणि भाजी कशी बनले ती सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता इथं चपात्या बनवायला घेतलेत मी आणि आता वाजल्या होत्या 12. तर या स्वयंपाकाला लेटच झाला कारण सकाळी पण लवकर उठले नव्हते कारण तब्येतच थोडीशी ठीक नव्हती. त्याच्यामुळं सकाळी काही लवकर उठणं झालं नव्हतं. त्यामुळं सगळा मग स्वयंपाकाला लेटच झाला आणि नाश्ता पण काय बनवला नव्हता. फक्त रात्रीची चपाती होती तीच गरम केली सकाळी आणि चहासोबत खाल्ली होती. आणि रात्रीची गरम केलेली चपाती चहासोबत खायला छान लागते. तुम्ही खाता की नाही ते पण कमेंट करून सांगा. तर इथे आता माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला, चपात्या बनवून झाल्या आणि लास्टची चपाती तव्यामध्ये होती तोपर्यंतच माझं बाकीचं लगेच आवरायला सुरुवात करते. म्हणजे किचन साफ करून घ्यायला सुरुवात करते. तर आता इथं किचन वगैरे साफ करून घेतला. काय करतोय पूर्वी? काय 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 करतोय दादा? तर सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झाला तोपर्यंत श्रीचं आणि हुरीचं इकडं चाललं होतं खेळायचं. श्रीनं लायटर घेतला होता गॅसचा आणि तिच्यासोबत काहीतरी खेळत होता. तर असा आहे आमचा आजचा व्हिडिओ. तर आता स्वयंपाक वगैरे झालाय, सगळी कामं झालेत, थोडंसं निवांत बसले आणि नंतर श्रीचं पप्पा आले की जेवण करायचं, नंतर व्हिडिओ एडिटिंग करायचं, पोस्ट करायचं. तर असाच आहे आता 4पर्यंत रुटीन माझं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.